पण गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक प्रकल्पांची कामं सुरू झाली, पण ती पूर्ण होऊ शकली नाही। मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो आणि मुख्यमंत्री मनोहर जोशी होते, त्यावेळी रस्ते विकासाकरता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाची स्थापना झाली आणि त्यावेळी कॅपिटल मार्केटमधून मुंबई पुणे हायवे करता वरळी बांद्रा 55 उड्डाण पुलाकरता आम्ही पैसा उभा केला आणि त्यावेळी इतका सुंदर रिस्पॉन्स मिळाला की केवळ 500 कोटी पाहिजे होते तर त्या काळात 1200 कोटी मिळाले, 600 कोटी रुपये पाहिजे होते तर त्याकरता 1200 कोटी मिळाले। त्यावेळी मला आठवतं की रतन टाटा आणि धीरूभाई अंबानी यांनी दोघांनी मला सांगितलं की तुम्ही तर आमच्यापेक्षाही हुशार निघाले, एवढा पैसा कॅपिटल मार्केटमधून या कामाकरता मिळाला। आणि हा पैसा मिळाल्यावर मनोहर जोशींनी मला जबाबदारी दिली की हे जे महाराष्ट्राचे सिंचन प्रकल्प अडकलेले आहेत, याकरता आपण मार्केटमधून पैसे उभे करता येईल का। तेव्हा मी त्यांना म्हटलं की पैसे उभे करता येईल, पण हे पैसे वापस कसे करता येतील। त्यामुळे आपण बजेटमधून करू। तुम्ही म्हटलं कॅपिटल मार्केटमध्ये आपण जेव्हा जाऊ तेव्हा पैसे उभे करत असताना गुंतवणूकदारांना आपल्याला विश्वास द्यावा लागेल की या पैशाच्या इन्व्हेस्टमेंट जे रिटर्न मिळणार आहे ते आपण त्यांना वापस करणार आहोत।